नमस्कार, मी प्रोफेसर आनंद गणपटे आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. जादूचा गल्ला भाग 1 आपण सगळ्यांनी बघितला आणि तो सगळ्यांना खूप आवडलेला आहे. त्याच्यावरून मी एक दुसरा भाग बनवतोय, जादूचा गल्ला भाग 2 दाम करी काम, लेट मनी वर्क. आता दाम करी काम म्हणजे काय, याच्यावरती एक गाणं पूर्वीच्या काळी होतं. ठीक आहे, तर दाम करी काम म्हणजे काय, आपला जो पैसा आहे त्याला आपल्याला कामाला लावायचा आहे. तो काम करेल, तो तुमच्यासाठी काम करेल आणि पैसे वाढवेल. तर एक मी चित्र बनवलंय बघा. आता इथे एक चित्र काय आहे, या चित्रामध्ये एक माणूस पाठीवरती वजन घेऊन चाललेला आहे. म्हणजे हा हमाल आहे, हा काहीतरी काम करायला लागलाय आणि पैसे मिळवायला लागलाय. बघा इथे काही महिला आहेत ज्या शिवणकामाचं काम करत आहेत आणि पैसे मिळवत आहेत काही ना काही. जसं की इथे काही मिस्त्री लोक आहेत, बिगारी लोक आहेत, बांधकाम करणारे ते लोक काम करायचे, कष्टाचे काम आहे. काही लोक शिकले सवरलेले जे एज्युकेटेड आहेत ते ऑफिसमध्ये काही ना काही काम करतात, जसे की क्लार्क आहे किंवा कुठलेही काम असेल ऑफिसवर, ते ऑफिसमध्ये बसून आरामात काम करतात, एसी मध्ये वगैरे. जे पण बांधकामाचं काहीतरी चित्र दाखवलंय. आता बघा, मला तुम्हाला सांगायचं काय नेमकं की दाम काम कसा करतो. तर हा जो आपला दाम आहे हा 1 रुपयाचा कॉइन आहे. हा 100 रुपयाची नोट आहे. याला मी हातापाय लावलेले आहे आणि हा हातामध्ये झाडू घेऊन काम करणार आहे. इथं 500 रुपयाची एक नोट आहे. तर हे नेमकं काम कसं करतं आणि नेमकं काय घडतं आणि पैसे आपले वाढतात. तर बघा, काम नावाचा जो शब्द आहे त्याला आपण दोन अर्थाने घेऊ. काम म्हणजे एक वर्क आहे आणि काम म्हणजे एक दुसरं काम आहे. ठीक आहे, दुसरं काम वेगळं आहे थोडंसं, ते काय ते तुम्हाला समजलं असेल. तर दाम जो आहे आपला तो कसा काम करणार आहे, म्हणजे 1 रुपया जर तुम्ही एका गल्ल्यामध्ये टाकून ठेवला किंवा घरामध्ये कुठेतरी ठेवला, 500 रुपये ठेवले, तर ते आपोआप वाढणार आहेत का? नाहीत वाढणार. ते 500ला 500च राहणार आहेत, 100ला 100च राहणार आहेत. कारण की तुम्ही त्याला कामालाच लावलेलं नाहीये, तुम्ही त्याला घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. तर घरामध्ये त्याला न कोंडता जर आपण त्याला कामाला लावलं तर काय होईल मी सांगतो तुम्हाला. बघा, जर पैशाला कामाला लावलं तुम्ही दर महिन्याला, ठीक आहे, दर महिन्याला जर 100 रुपये कामाला लावले, असं 10 वर्ष तुम्ही ठेवलं, 10 वर्ष तुम्ही दर महिन्याला 100 रुपये भरत आहात, म्हणजे एका वर्षाचे तुमचे 1200 रुपये भरून होतील आणि 10 वर्षामध्ये 12,000 रुपये भरून होतील. ठीक आहे, तर आपण 15% CAGR. आता हे CAGR काय आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. बघा, CAGR म्हणजे कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट. तर हा काय असतो, याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. ठीक आहे, तर पहिल्यांदा व्याज काय आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्याज सांगितलं होतं काय असतं, कसं कॅल्क्युलेट करायचं. आता पुन्हा एकदा मी सांगतोय शॉर्टमध्ये. बघा, इथे एक आपण व्हाईट स्क्रीन घेऊ, त्यावरती समजून घेऊ. आपल्याकडे एक 100 रुपये आहे असं आपण जर गृहीत धरलं, किती 100 रुपये. इथे आपण पुन्हा एकदा व्हाईट स्क्रीन घ्यावं लागेल. ठीक आहे, आता इथं ड्रॉ करतोय मी. एक 100 रुपये जर आहेत आपल्याकडे, या 100 रुपयाचा 1% म्हणजे 1%. 1% म्हणजे किती होतं, 1% म्हणजे होतो 1 रुपये. 100 रुपयेवरती 1% होतो 1 रुपये. ठीक आहे, तसं 15% म्हणलं तर किती होईल, 15% म्हटलं तर किती होईल, 115 रुपये होतील 15%. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 101 रुपये होतील. कसे 101 रुपये होतील, तुमचे ओरिजिनल जे अगोदरचे होते ते 100 रुपये आणि हा 1% मिळालेला, असं मिळून 101 रुपये होणार आहे. तसं 15% जर आपण पकडलं तर 100 रुपये मध्ये काय होईल, 15 रुपये ऍड होतील आणि त्याचे होतील 115. तर हे झालं आपलं 1 वर्ष पूर्ण. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर काय होईल बघा, 115 रुपयाच्या 15%.
असं आपल्याला पकडायचं आहे. जसं जसं ती रक्कम वाढत जाईल तसं काय होईल, ती रक्कम 5 वर्षांमध्ये डबल होईल. 5 वर्षांमध्ये डबल कशी होते मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो इथे. इथे बघा, पहिल्यांदा हे समजून घ्या. 100 वर्ष नाही, 100 रुपये आपण गुंतवत चाललोय 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष. 30 वर्ष जर तुम्ही 100 रुपये दर महिन्याला भरत राहिला तर तुमचे एकूण भरून होतील फक्त 36,000 रुपये. म्हणजे आपण गुंतवणार किती आहे? 36,000 रुपये 30 वर्षामध्ये. तेही एकदम नाही गुंतवणार आहे, दर महिन्याला 100 रुपये आपण फक्त गुंतवणार आहे. तर त्याची रक्कम किती होते? 6,92,000 रुपये फायनल रक्कम. कधी? 30 वर्षाच्या नंतर. पण तुम्ही अजूनही दर महिन्याला 100च भरताय. तुमचे एकूण भरून होणार 36,000 आणि 6,92,000 तुम्हाला मिळणार आहे. आता हे 15% नेमकं कसं कॅल्क्युलेट होतं त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, पहिल्यांदा हे आकडा समजून घ्या. जर आपण ही रक्कम 100 रुपये न करता 1000 रुपये केली, दर महिन्याला आपण फक्त 1000 रुपये भरायला लागलोय आणि असं आपण 10 वर्ष केलं, तर एका वर्षामध्ये जर आपण गणित घातलं, तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये भरत आहात, तर 12,000 रुपये आपण वर्षाचे भरणार आहे. तसं 10 वर्षाचे किती भरणार आहे? 1,20,000 भरणार आहे. पण ही रक्कम 10 वर्षामध्ये 2,75,000च्या आसपास होते. ठीक आहे, तर बघा 20 वर्षामध्ये याचे 14,97,000 रुपये होतील आणि 5,000 जर आपण भरत गेलो तर असंच 18 लाख, 15 लाख, 12 लाख असं भरून होणार आहे. त्याची रक्कम होणार आहे 3,46,00,000 रुपये 30 वर्षामध्ये. आणि 25 वर्षामध्ये 1,62,00,000, 20 वर्षामध्ये 74,00,000 रुपये. तर एवढे पैसे आपण घेऊन करणार काय आहे, हा पण एक प्रश्न आहे ना. ते सांगेन तुम्हाला मी काय करायचं ते. बघा आता इथे तुम्हाला मी एक SIP कॅल्क्युलेटर सर्च करून दाखवतो. ठीक आहे, आपण जनरली ग्रोचे एक वेबसाईट चांगली आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मी याचा तुम्हाला सल्ला देत नाहीये, कॅल्क्युलेशन करायला समजून घ्या. आता दर महिन्याला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की दर महिन्याला तुम्ही 100 रुपये भरणार आहे. 100 रुपयाचा आपण इथं 15% पकडणार आहे. 15% का? कारण की असे काही फंड आहेत जे 15 नाही, 15पेक्षा जास्त देतात, ते मला माहित आहे. ठीक आहे, हे बघा एका वर्षामध्ये आपण किती रक्कम गुंतवून होईल आपली? 1200 रुपये होईल. 15%नी एका वर्षामध्ये 95 रुपये व्याज होईल. 95 रुपये व्याज कसं होईल आता? कारण की हे दररोज कॅल्क्युलेशन होतं आणि दररोज कॅल्क्युलेशन झाल्यामुळं किंवा मंथली कॅल्क्युलेशन होणार नाही, दररोज होणार आहे हे लक्षात घ्या. कारण की मार्केट रोज वर खाली होत असतं. तर दर महिन्याला आपण 100 रुपये भरायला लागलोय. फायनल व्हॅल्यू आपली असेल 1295. आता जर इथं आपण 1% बघितला तर 1%चे किती रुपये होणार आहेत? इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे आपली 1200 रुपये, एस्टिमेटेड रिटर्न्स आहेत 6. तर आपल्याला इथं काय करायचंय? 15% पकडायचं, 15%. ठीक आहे, 15%वरती आलो आपण. त्याला टाईपच करतो नाही तर हे माऊसचा पकडून बसावं लागतं. हा, 1 वर्ष गेलं. 1 वर्षामध्ये आपले 1295 रुपये झाले, म्हणजे 100 रुपये साधारण यामध्ये वाढलेले आहेत. दुसऱ्या वर्षामध्ये 2700 रुपये होतील. बघा असं जर आपण 10 वर्ष जर करत राहिलो ना, 10 वर्ष, ₹12,000 रुपये भरून होतील आपले 10 वर्षात आणि त्याचे 26,000 रुपये बनतील. पण हे तुम्हाला फुकट कोण देणार आहे का? समजा तुम्ही एक 12,000 रुपये कपाटामध्ये कोंडून ठेवले. ठीक आहे, एका वर्षाचे 10 वर्षामध्ये 10 वर्षासाठी 12,000 रुपये कपाटामध्ये कोंडून ठेवले तर ते आपोआप तर वाढणार नाही, ते काही काम करणार नाहीये आणि काम केल्यानंतरच ग्रोथ होणार आहे. म्हणजे बघा आपण जेव्हा जन्मलो तेव्हा आपल्याला जन्माला सुद्धा 9 महिन्याचा टाइम गेलेला आहे. 9 महिने आपल्याला कोणीतरी सांभाळले. 9 महिन्यानंतर ना आपला जन्म झाला. तिथून पुढं 18 वर्षापर्यंत होईपर्यंत, म्हणजे कळता होईपर्यंत आपल्याला काही अक्कल नव्हती. शाळा, कॉलेज, अभ्यास या सगळ्या गोष्टी होत्या. तर मला सांगायचं काय आहे की आपल्याला जेव्हा अक्कल येते
काही गोष्टी समजायला लागतात, तेव्हा तरी निर्णय माणसाने घ्यायला हवा. काही लोक असे पण आहेत, वय वर्ष त्यांचे 40-50 होऊन गेले, त्यांच्या हातामध्ये काहीच पैसे नाही आहेत, पैसे सगळे खर्चून टाकले, एन्जॉय केला किंवा जमतच नाहीये. तर आपण दर महिन्याला 500, 1000 रुपये, 100 रुपये काढू शकत नाही का? बघा, आपण जनरली काही ना काही पैसे कमवतच असतो. कोणी 20,000 कमवतो, कोणी 15,000 कमवतं, कोणी 10,000 रुपये कमवतं, 8,000 कमवतं दर महिन्याला. त्यातून 100 रुपये कोणी बाजूला नाही काढू शकत. 100 रुपये जर बाजूला काढू शकत नसेल तर काही उपयोग नाहीये. 100 रुपये असं सहज कुठेही माणूस खर्चून येतो जाऊन. असं घरातनं बाहेर पडलं की 100 रुपये असेच खर्च होतात. 100 काय 500, 1000 रुपये लोक खर्च करतात. बघा तुम्ही इकडे तिकडे फिरा, मॉलमध्ये किंवा कुठल्या तरी ऑफिसमध्ये, सहज चहा प्यायला म्हणून गेलं तर 4-5 जण गेले तर नुसतं चहा पित नाही, चहा बरोबर काहीतरी खातात सुद्धा, ते बिस्किट वगैरे. त्याचं बिल असाच 40-50 रुपये सहज निघून जातात. तर मला म्हणायचंय काय, तर तुम्ही 100 रुपये का होईना कमीत कमी सुरुवात करा, 500 रुपये करा किंवा 5,000 करा. जर बघा 5,000 रुपये जर आपण सुरू केले दर महिन्याला 5,000 रुपये जर आपण सुरू केले तर त्याचे 20 वर्षामध्ये किती होतील? जर तुम्ही 5,000 करू शकत असाल तर काही अडचण नाहीये. 20 वर्षामध्ये 66 लाख रुपये होतील. ठीक आहे. आणि थोडा फक्त टाइम जाऊ द्या, 20-22 वर्षामध्ये त्याचे 1 करोड रुपये होतील. ठीक आहे. आणि जर मार्केट चांगलं असेल, हे 15चं 16 जर झालं, नुसतं 15चं 16 होऊ द्या, तर हे तुमचं 20 वर्षामध्ये जवळपास 1 करोड रुपये व्हायला हवेत. 20-21 वर्षामध्ये दर महिन्याला 5,000 रुपये आपण भरायला लागलो आहे. ठीक आहे. तर जनरली 12 ते 15% मध्ये म्युच्युअल फंड रिटर्न देतात. काही फंड कमी देतात, काही फंड जास्त देतात. तर नेमके कोणते फंड ते देतात? बघा, आता मी तुम्हाला इथे दाखवतो की मी तुम्हाला हे का सांगतोय. कारण की मी जेव्हा हे करायचा निर्णय घेतला तर मी याच्या अगोदर एक परीक्षा दिली आहे. ती परीक्षा कोण कंडक्ट करतं ते दाखवतो तुम्हाला मी सगळं. आता इथे बघा, मी शेअर मार्केटशी रिलेटेड आहे, तुम्हाला माहित आहे, कॉलेजशी रिलेटेड आहे, हेही तुम्हाला माहित आहे, मी एक प्रोफेसर म्हणून काम करतोय, हेही तुम्हाला माहित आहे. तर बघा, इथं सुरुवातीला मी स्वतःबद्दल थोडंसं सांगतो. प्रोफेसर आनंद ज्ञानपटे, जवळपास 13-14 वर्ष झालं मी टीचिंग मध्ये आहे, मार्केटच्या फील्डमध्ये 8-9 वर्ष झालं आहे. एमफी आणि सेबी रजिस्ट्रेशन आपण करून घेतलेलं आहे, ARI नंबर आपला आलेला आहे. ठीक आहे. तर मी एक परीक्षा दिली होती NISM ची, ज्यामध्ये हा सगळा अभ्यास आहे. आणि ही परीक्षा सहजासहजी कुणीही पास होत नाही. तुम्ही लोकांना विचारा, ज्यांनी परीक्षा दिली तुम्हाला माहित असेल, कमीत कमी सुरुवातीला 2 वेळा किंवा 1 वेळा ते नापास होतात या परीक्षेमध्ये. या मार्केटचं किंवा हा जो काही सगळा अभ्यास आहे, पैसा, मार्केट, याचं नॉलेज असल्याशिवाय माणूस पास होत नाही. तर मी ही परीक्षा पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झालो आहे. कारण की मी यासाठी भरपूर अभ्यास पण केला. परीक्षा देण्याच्या अगोदर काही मॉक टेस्ट कंडक्ट होतात, त्या मॉक टेस्ट मी भरपूर दिलेले आहे. जवळपास मी 25-30 वेळा मॉक टेस्ट दिले असेल. पहिल्या टेस्टमध्ये मी पण नापास झालो होतो, मॉक टेस्टमध्ये. दुसऱ्या मॉक टेस्टमध्ये पण नापास झालो होतो. पण जसं जसं मी अभ्यास करत गेल्यानंतर ना, मॉक टेस्ट म्हणजे आपण गुगलवर कुठेतरी सर्च करून तुम्ही मॉक टेस्ट द्यायची असते. आता इथे बघा, जेव्हा मेन एक्झामचा टाइम आला होता, त्या मेन एक्झाम मध्ये 100 मार्काचा पेपर होता आहे, 100 क्वेश्चन्स. तर याच्यामध्ये मला 66 मार्क पडले. म्हणजे माझेही काहीतरी क्वेश्चन चुकलेले आहेत, पण त्याच्याने फरक पडत नाही आपल्याला. ठीक आहे. आपल्याला फरक कशाने पडतो? 66% तरी आपल्याकडे मार्क आहेत. आणि नेमके कोणते क्वेश्चन चुकले हेही मी नंतर बघितले, काय झालं काय नाही. तर थोडंफार खूपच अवघड लेवलचे क्वेश्चन होते, ज्याचा आपल्याशी पैशाशी काही संबंध नाहीये. ते इतर काही सेबींच्या किंवा इंटरनल काही त्यांची कामं कशी चालतात त्याच्यावरती होता. आपला फोकस पूर्ण वेगळा आहे. तर मी ही परीक्षा पास झालो आणि मला हे असं सर्टिफिकेट पण त्यांच्याकडून आलेलं आहे. आता सर्टिफिकेट आलेले, परीक्षा पास झाले म्हणल्यावर माझ्याकडे याचं नॉलेज आहे. तर मी तुम्हाला पैसे ग्रो करण्यासाठी मदत करू शकतो. हे लेटर पण नंतर आलं त्यांच्याकडून. हे बघा, एमफीवाल्यांकडनं एक आयडेंटिटी कार्ड पण आलं, त्याचा मी एक फोटो तुम्हाला इथे दाखवला. इथे माझं नाव आहे, फोटो आहे, ऍड्रेस आहे, ठीक आहे, फोन नंबर आहे. तर हे एमफी म्हणजे काय? असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड. म्हणजे जसं हे एखादा कॉलेज जर आपण बघितलं तर कॉलेजवरती शिक्षण मंत्रालय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, जसं की महाराष्ट्र आहे, DTA आहे, AICTE आहे, शिक्षण शुल्काचं खातं आहे, स्कॉलरशिपचं, अशा 4-5
5-6 एंटिटी त्याच्याशी जोडलेले असतात. तसं हे शेअर मार्केटला नुसतं सेबी NSE इंडिया नाहीये, स्टॉक एक्सचेंज नाहीये. NSE इंडिया, BSE इंडिया, परत सेबी आहे, NISM आहे, MFI आहे, अजून के फिनटेक म्हणून एक आहे, KYC करणारे वेगळे, ब्रोकर लोक वेगळे, अशा भरपूर एंटिटी या शेअर मार्केटमध्ये जोडलेल्या असतात. तर आता मी एक वेल्थ मॅनेजर आणि एक ऍडवायझर दोन्ही पद्धतीने मी काय करायला लागलोय, त्याच्यामध्ये काम करायला लागलेलो आहे. म्हणजे काय, आपण जे पण काय काम करतोय त्यातून जो पैसा आपल्याला येतोय, ठीक आहे, जो आपण काम करतोय त्यातून जो पैसा आपल्याला यायला लागलाय. आता महागाईबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाहीये. महागाई किती वाढलेली आहे. पेट्रोल बघा तुम्ही किती रुपयाला होता अगोदर. 10 वर्षाचा काळ काढून बघा की तुम्ही 10 वर्षापूर्वी गाडी चालवली असेल किंवा तुमच्या घरातल्याने कोणीतरी चालवली असेल. 10 वर्षापूर्वी जे पेट्रोलचा भाव होता ते 56 ते 80 रुपयाच्या दरम्यान होता. 70 रुपये 65 रुपयाच्या आसपास. तो आता 104 रुपये झालाय. हा गॅस सिलेंडर, मी 400-300 रुपयाने गॅस सिलेंडर घरात घ्यायचो काही दिवसापूर्वी, पण आता हा गॅस सिलेंडर 1000 रुपयाला झालेला आहे. ठीक आहे. हे धान्य असेल, डाळ असतील, तेल असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महाग आहेत. तर यामध्ये महागाईचा एक दर म्हणून असतो, त्याला म्हणतात इन्फ्लेशन रेट. हा इन्फ्लेशन काय करतो, तुम्ही जे पण काय कमवाल ना त्याला सगळं खाऊन टाकतो. बघा, खाऊन टाकतो म्हणजे काय, तुम्ही एक वस्तू जर तुम्ही बाजारात आणायला गेलात 10 रुपये घेऊन, त्या 10 रुपयामध्ये जी वस्तू तुम्हाला मागच्या 10 वर्षात येत होती ती आता नाहीये, त्यासाठी तुम्हाला 20 रुपये ते 25 रुपये मोजावे लागतात. त्यासाठी आपल्याला महागाईला बीट करण्यासाठी, महागाईला जिंकण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. तर महागाईचा दर जो आहे तो आपला 60% आसपास आहे. आपल्याला इकडनं 15-16% रिटर्न येणार आहे. त्यामुळं आपल्याला फारसा फरक पडणार नाहीये. आपण जनरली लवकरच ग्रो होऊन भरपूर पैसा आपल्याकडे असेल. तो पैसा तुम्ही काय करू शकता, तुमच्या इतर खर्चासाठी वापरू शकता. तर बघा, 100 रुपये गुंतवले 1%ने तर ते 1 वर्षाने होणार आहे 101 रुपये. इथं दाखवलंय आपण आफ्टर 1 इयर. 100 रुपये 15%ने जर गुंतवले असतील किंवा 15% जर रिटर्न मिळत असेल तुम्हाला, त्याचे 115 रुपये होतील. 30% जर मिळालं तर 130 रुपये होतील. तर मार्केट आहे, मार्केटमध्ये शॉर्ट टर्म आपल्याला विचार करायचा नाहीये. शॉर्ट टर्म म्हणजे काय, 1 महिना, 2 महिने, 3 महिने असा शॉर्ट टर्म विचार करायचा नाहीये. तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष शांत बसावं लागेल. जेव्हा पण तुम्ही पैसे चालू करायला टाकायला, काहीही होऊ द्या, मार्केट कितीही पडू द्या, काहीही होऊ द्या, अजिबात घाबरायचं नाही, काही नाही. कारण की मी स्वतः गुंतवलंय, 1.5 वर्ष 2 वर्ष झालेत मला गुंतवून. आता माझी इन्व्हेस्टमेंट जी काय आहे ती मी बघितली की कशी ती ग्रो झाली. आपण काहीही न करता, ठीक आहे, आपण काही न करता म्हणजे काय, आता इथं जे आपण PPT लावली आहे पहिल्यांदा, आपण काम नाही करणार आहे इथं. याच्यासाठी हे काम कोण करणार आहे, दाम करणार आहे, दाम करी काम. आपला जो दाम आहे म्हणजे आपण जे काही पैसा कमवलाय तेच पैसा काम करणार आहे आणि पैसा आपोआप वाढणार आहे. आपोआप कसा वाढेल, तर म्युच्युअल फंड मध्ये जे लोक ट्रेडिंग करतात, जे एक्सपिरियन्स्ड आहेत, त्याला फंड मॅनेजर म्हटलं. ते फंड मॅनेजर लोक काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, तेही लॉंग टर्म थांबतात आणि आपल्याला भरपूर फायदा देतात. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मी तुम्हाला इथे एक माझा मोबाईल नंबर दाखवतो. जर तुम्हाला अजून काय विचारायचं असेल किंवा सुरुवात करायची आहे, माहित नाहीये कसं करायचं, तर या तुम्ही मोबाईल नंबरवर काय करा, मला फोन करा. 8788 993 893 हा आपला फोन नंबर आहे. याला थोडंसं मी मोठं करतो. तुम्ही सुरुवातच केलेली नाहीये, सुरुवात करायची आहे पण, किंवा सुरुवात केलेली आहे, फंड कुठला आहे ते कळत नाहीये, काय करू ते, असं जर काही मनामध्ये विचार येत असतील, ठीक आहे, तर तुम्ही ट्रेडिंगच्या नादी लागू नका. कॉल, पुट, ऑप्शन याच्या नादी अजिबात लागू नका. पैसा कामाला लावा. ओके, पैसा कसा कामाला लावायचा मी तुम्हाला नक्की याच्यामध्ये मदत करेन. कारण की मी परीक्षा पास केली आणि माझा पण पैसा कामाला लावलेला आहे थोडाफार. तो काम करतोय, तो काही ना काही पैसे बनवतोय. ठीक आहे. हा नंबर बघा 8788 993 893. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही त्यांचे डोळे उघडू द्या. ठीक आहे. तर मी म्हणत होतो तुम्हाला की पैसे जे बनतील या पैशाचं करायचं काय, हा पण एक मुद्दा आहे ना. अजून व्हिडिओ संपलेला नाहीये, एक 5 मिनिट मी बोलणार आहे अजून. ठीक आहे. तर बघा, हा जो पैसा बनेल 3 लाख, 3 करोड, 1 करोड, 1.5 करोड, या पैशाचं करायचं काय. तर हा पैसा कधी संपणार पण नाहीये. पण या पैशाचं काय करणार आहे आपण, तर बघा, आपण जन्मलो कोणच्या गावामध्ये, तुमचं कुठलं तरी गाव असेल, पुणे, मुंबई, सोलापूर, आता मी सोलापूरचा आहे, ठीक आहे, नाशिक, दिल्ली, कुठेही असाल तुम्ही, तर तुम्ही
नेमकं कुठले कुठले स्टेट फिरून आलात, कुठले कुठले गावं फिरून आलात, लोक सहलीला जातात, टूरला जातात, ट्रिप करतात, लोक जग बघायला निघतात, सिकंदर निघाला होता जग जिंकायला, ओके, इतिहासामधला. तर हे जे पैसा आहे तुम्ही तिथे जग फिरण्यासाठी वापरू शकता. चांगली लाईफस्टाईल तुमची, म्हणजे आता जर तुम्ही सायकलवर जात असाल, बाईकवर जात असाल, तुम्ही कारने फिरू शकता. ठीक आहे, कारण की पैसा हा कमी होणार नाहीये, पैसा वाढतच राहणार आहे. चांगलं घर बांधू शकता, फ्लॅट घेऊ शकता, एखादा नवीन बिझनेस चालू करू शकता, बरंच काही करण्यासारखं आहे. ओके, आता मी हे सांगायची गरज नाही की पैशाचं करायचं काय, तुम्ही एन्जॉयमेंट सुद्धा करू शकता. आता एन्जॉयमेंट करण्याची प्रत्येकाची साधनं वेगवेगळी असतात. तुम्हाला नेमकं कशामध्ये इंटरेस्ट आहे, पिक्चर बघायला जाऊ शकता, खाऊ पिऊ शकता काय पाहिजे ते. काही येतात, काही महागड्या गोष्टी असतात, काजू वगैरे 1000 रुपये किलो आहे, तर बरेच लोक ते नाही घेत, नाही घेऊ शकत, पण तुम्ही इथून घेऊ शकता ना. तुम्ही काहीही करू शकता जर तुमच्याकडे पैसा असेल तर. ठीक आहे, तर पैशाला कामाला लावा. पैशाला कसं कामाला लावायचं, दाम करी काम, तो काम कसा करेल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता फक्त विचार करायचा की सर मला 100 रुपयाचं करायचंय दर महिन्याला, सर मला 500 रुपयाचं दर महिन्याला करायचंय, मला सांगा. ठीक आहे, सर मला 2000चं करायचंय दर महिन्याला, मला सांगा. मी तुमचं पूर्ण डिटेलमध्ये सगळं समजून सांगतो, काय करायचं, कशी प्रोसेस आहे, कुठल्या बँकेतून करायचं, ऍप कोणतं आहे, काय आहे, सगळं डिटेलमध्ये सांगतो. तुम्ही मला फक्त त्या दिलेल्या नंबरवर फोन करा. नंबर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतोय. गेला नंबर 8788 993 893, हा नंबर आहे बघा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि काही मनामध्ये शंका असेल तर या व्हिडिओला कॉमेंट करा, मी तिथंच उत्तर देतो. थँक्यू व्हेरी मच, टेक केअर ऑल ऑफ यू, बाय बाय.